नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण माहिती अधिकार कायद्यासंदर्भातील कलमानुसार माहिती घेणार आहोत। म्हणजेच ही जी व्हिडिओ आहे ती जे कायद्याचे विद्यार्थी आहेत तसेच जे कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचा अभ्यास करतायत तसेच सर्वसामान्य जनता जी आहे या कायद्याचा अभ्यास करू इच्छिते एकदम व्यवस्थित कलमानुसार, म्हणजे कलम 1 मध्ये काय तरतूद आहे, कलम 2 मध्ये काय तरतूद आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याच्याविषयी तपशीलवार व्हिडिओची सिरीज आपण सुरू करत आहोत। त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम 1 आणि कलम 2 म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 1 आणि कलम 2 मध्ये कोणत्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत याची माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पाठीमागे तुम्हाला दिसत असेल प्रकरण 1 प्रारंभिक, म्हणजे ही सुरुवात आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कलम 1 विषयी माहिती घेणार आहोत। तर बघा, कलम 1 मध्ये काय तरतूद केलेली आहे ती। कलम 1, संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ। या अधिनियमास माहितीचा अधिकार अधिनियम 2005 असे म्हणावे। तर कलम 1 मध्ये या अधिनियमास काय म्हणावे अशी तरतूद केलेली आहे। आणि नंबर 2 दुसरा पॉइंट जो आहे तो जम्मू व काश्मीर राज्याखेरीज संपूर्ण भारतास लागू आहे। तर कलम 1 मधील 3 नंबरचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये बघा, या अधिनियमाच्या कलम 4 चे पोटकलम 1, कलम 5 ची पोटकलमे 1 व 2, कलमे 12, 13, 15, 16, 24, 27 आणि 28 ताबडतोब अंमलात येतील आणि त्याच्या उर्वरित तरतुदी तो अधिनियमित झाल्यापासून 120व्या दिवशी अंमलात येतील। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाब सांगितलेली आहे या कलम 1 मधील जो पोटकलम 3 आहे त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये कलम 4 चा उल्लेख केलेला आहे। कलम 4 खूप महत्त्वाचा कलम आहे, ज्याच्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणांनी स्वतःहून माहिती प्रसिद्ध करायची आहे। आणि या कलम 1 मध्येच जो पोटकलम 3 आहे त्याच्यामध्येच काय म्हटलेलं आहे, तर कलम 4 चे पोटकलम 1, कलम 5 ची पोटकलमे ही जी आहे ती ताबडतोब अंमलात येतील, म्हणजे ताबडतोब याची अंमलबजावणी सुरू होईल। आणि बाकीची जे कायद्यामधील तरतुदी असतील त्या सर्व तरतुदी या 120व्या दिवसानंतर लगेचच अंमलात येतील। म्हणजेच काय, 2005 साली हा कायदा अस्तित्वात आला आहे, आता 2025 येईल, म्हणजे आता 24 संपेल आणि 25 येईल। हा कायद्याचे सगळ्या तरतुदी अंमलात आलेलेच आहेत, ऑलरेडी कधीच आलेले आहेत, परंतु अंमलबजावणी त्याची होत नाही प्रॉपर पद्धतीने। आणि म्हणूनच वेळोवेळी सामान्य प्रशासन विभागाने या माहिती अधिकार कायद्यासंदर्भात अनेक शासन निर्णय प्रसिद्ध केलेले आहेत। तर बघूया आपण पुढे आता विषय आपण घेऊया। दुसरा जो आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 2, या अधिनियमात संदर्भानुसार अन्य अर्थ अपेक्षित नसेल तर। बघा, समुचित शासन याचा अर्थ नंबर 1 भाग, केंद्र शासन किंवा संघराज्य क्षेत्र प्रशासन यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या, गठीत करण्यात आलेल्या, त्यांच्याकडे मालकी असलेल्या, त्यांच्या नियंत्रणाने असलेल्या अथवा त्यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निधीद्वारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो अशा सार्वजनिक प्राधिकरणांच्या बाबतीत केंद्र सरकार असा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी कलम 2 मधील क जो आहे आणि क मधील सुद्धा पोटकलम 1 याच्यामध्ये काय सांगितले की हा माहिती अधिकार कायदा कोणाला लागू आहे। तर बघा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निधीद्वारे ज्याला अर्थसहाय्य होते, म्हणजे केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, जनतेचा पैसा ज्या ठिकाणी खर्च होतो तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्याही पद्धतीने होते त्या ठिकाणी माहिती अधिकार लागू होतो। म्हणजेच काय, शक्यतो सार्वजनिक प्राधिकरणामध्ये हा माहिती अधिकार लागू होतो, जो निमशासकीय असतील। आता निमशासकीयमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो की जे काही महिला आर्थिक विकास महामंडळ, जी महामंडळ आपली आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी प्राप्त होतो, किंवा मेनस्ट्रीममधले आपली सर्व जी शासकीय कार्य घ्यायची झाली तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, मंत्रालयापर्यंत ही पंचायत राज व्यवस्था ही पूर्णपणे सार्वजनिक प्राधिकरण आहेत। आणि त्यांच्या आधिपत्याखालील असलेली त्यांचे अंगीकृत महामंडळ वगैरे ही सर्व ज्याला शासनाकडनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्याही शासनाचा निधी पुरवठा होतोय अशी सर्व आस्थापने ही आरटीआयच्या कक्षेत येतात असं त्यांना म्हणायचं आहे। तर पुढे बघा, राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या, संघटित करण्यात आलेल्या, त्यांच्याकडे मालकी असलेल्या, त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अथवा त्यांच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीद्वारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो अशा सार्वजनिक प्राधिकरणांच्या बाबतीत राज्य शासन असं आहे। म्हणजे भले राज्य शासन असू दे किंवा केंद्र शासन असू दे, कोणाकडनं सुद्धा त्यांना जर निधी फंडिंग प्राप्त होत असेल तर ते सर्व आरटीआयच्या कक्षेत येतात। सगळ्यात महत्त्वाची तरतुदी केलेली आहे।
तर पुढे बघा कलम 2 मधील जो ख आहे, केंद्रीय माहिती आयोग. केंद्रीय माहिती आयोग कोण आहे याची व्याख्या दिलेली आहे, केंद्रीय जनमाहिती अधिकारी. तर हे काही पॉईंट मी गावतोय की एवढं अतिशय महत्त्वाचे नाही आहेत, ते तुम्ही वाचू शकता तुमच्या माहितीसाठी. तर या ठिकाणी हा ग एक आणि सक्षम प्राधिकारी. सक्षम प्राधिकारी याचा अर्थ काय, तर लोकसभेचे किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा अशा प्रकारच्या सभा असणाऱ्या संघराज्य क्षेत्राच्या बाबतीत सभापती किंवा राज्यसभा किंवा राज्य विधान परिषद यांच्या बाबतीत अध्यक्ष. सक्षम प्राधिकारी, सक्षम प्राधिकारीची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा च मुद्दा आहे मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 2. हा कलम 2 मधील हा जो विषय आहे च मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये माहिती याचा अर्थ दिला आहे. माहिती म्हणजेच काय, तर वरिष्ठ सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे शासकीय कार्यालय असतील, आपण एखादी माहिती मागवली म्हणजे नेमकं काय मागू शकतो, माहिती म्हणजे कागदांची प्रती एवढंच नाही, तर माहिती म्हणजे जे मॉडेल्स असतील, प्रतिमा असतील, एखादं मॉडेल बनवून ठेवलेलं आहे, ते मॉडेल्स नमुने आपण घेऊ शकतो. तर बऱ्याचशा बाबी येतात आणि याच्यामध्ये ही तरतूद जी आहे ती कलम 2 मध्ये केलेली आहे. माहिती म्हणजेच नेमकं काय, तर आपण बघूया. माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ईमेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्ध पत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविदा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने, मॉडेल, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साधनसामुग्री आणि त्या वेळी अंमलात आलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणास मिळवता येईल अशी कोणतीही खाजगी निकायाशी संबंधित माहिती याचा समावेश होतो. आता याच्यामध्ये कोणतीही वस्तू या ठिकाणी दिलेली आहे, साहित्य या ठिकाणी दिलेले आहे, या सगळ्यांचा शब्दांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये जे काही उपलब्ध माहिती असेल ती माहिती आपण माहिती अधिकारामध्ये घेऊ शकतो आणि याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. याच्यामध्ये कोणतेही साहित्य हे देखील समाविष्ट आहे. तर पुढे बघा छ मध्ये काय म्हणले, कलम 2 मधील हा जो छ आहे विहित, याचा अर्थ काय, याचा अर्थ यथास्थिती समुचित शासन किंवा सक्षम प्राधिकारी यांनी अधिनियमान्वये तयार केलेल्या कायद्यांद्वारे विहित केलेले असा आहे. आता सार्वजनिक प्राधिकरण, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजेच काय, आता लोक कन्फ्यूज होऊन जातात की सार्वजनिक प्राधिकरण. आता बरेचसे शासन निर्णय सुद्धा येतात त्याच्यामध्ये हा सार्वजनिक प्राधिकरण हा शब्द वापरलेला असतो. तर सार्वजनिक प्राधिकरण म्हणजेच काय, तर शासकीय कार्यालय म्हणजे एक थोडक्यात लक्षात घ्या की सरकारी कार्यालय म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण. बघा, तर याच्यामध्ये संविधानाद्वारे किंवा तद्वारे संसदेने तयार केलेल्या कोणत्याही अन्य कायद्यांद्वारे, राज्य विधानमंडळाने तयार केलेल्या अन्य कोणत्याही कायद्यांद्वारे, समुचित शासनाने काढलेल्या अधिसूचनेद्वारे किंवा आदेशांद्वारे स्थापन करण्यात आलेले किंवा संघटित करण्यात आलेले कोणतेही प्राधिकरण किंवा निकाय किंवा स्वराज्य संस्था असा आहे. त्यामध्ये कोणता आहे बघा, एक समुचित शासकीय मालकी असलेला, त्याचे नियंत्रण असलेले किंवा त्याच्याकडून निधीद्वारे ज्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जातो असा निकाय. आणि दुसरं बघा, समुचित शासनाकडून निधीद्वारे जिल्हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जातो अशा अशासकीय संघटना. तर मित्रांनो मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशासकीय संघटना, महामंडळे, ज्याला कोणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शासकीय निधी प्राप्त होतो ते सर्व RTIच्या कक्षेत येतात. त्याच्यामध्ये सर्व शासकीय कार्यालय किंवा सार्वजनिक प्राधिकरणे. सार्वजनिक प्राधिकरणाने शासकीय कार्यालय हा शब्द एकच आहे मित्रांनो, या ठिकाणी त्याचा अर्थ एकच आहे. तर मित्रांनो पुढे बघाल तर अभिलेख म्हणजे काय, अभिलेख याची व्याख्या दिलेली आहे कलम 2 मध्ये. कोणताही दस्तऐवज, हस्तलिखित फाईल, एखादी दस्तऐवजाची कोणतीही मायक्रोफिल्म किंवा मायक्रोफिश किंवा प्रतिरूप प्रत, अशा मायक्रोफिल्ममध्ये संग्रहित केलेल्या प्रतिमेची किंवा प्रतिमांची कोणतीही नक्कल, संगणकाद्वारे किंवा कोणत्याही अन्य उपकरणाद्वारे तयार केलेले कोणतेही अन्य साहित्य याचा समावेश होतो. अभिलेख, आता अभिलेखामध्ये सगळा विषय येतो अभिलेख, कारण की या शब्दांचा अर्थ अधिकारी पकडून ठेवतात की तुम्ही अभिलेख मागितले मग संगणकातली माहिती कशी काय देणार. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगायचं संगणकाद्वारे किंवा कोणत्याही अन्य उपकरणाद्वारे तयार करण्यात आलेले कोणतेही अन्य साहित्य म्हणजे सुद्धा अभिलेख होतो. त्यामुळे शब्द वापरताना किंवा एखादं प्रतिउत्तर देताना हे गोष्टी प्रामुख्याने बघणे आपल्याला खूप गरजेचे असते. या ठिकाणी बघा माहितीचा अधिकार, याचा अर्थ काय,
याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली व अधिनियमान्वये मिळवता येण्याजोगी माहिती मिळवण्याचा अधिकार असा आहे, ज्याच्यामध्ये एखादे काम, दस्तऐवज, अभिलेखांची पाहणी करणे. तर हा जो य आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे माहिती अधिकार कायद्यामध्ये नुसतीच आपण माहिती मागू शकत नाही, तर माहितीची पाहणी सुद्धा करू शकतो, हा सुद्धा ऑप्शन आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 2 मधील जो मुद्दा आहे त्याच्यामधील हा य जो आहे, य मधला एखादे काम, दस्तऐवज, अभिलेख यांची पाहणी करणे, हा सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. अभिलेख, दस्तऐवज पाहणीसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. दस्तऐवजांच्या किंवा अभिलेखांच्या टिप्पण्या, उतारे किंवा प्रती घेणे, सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे. या ठिकाणी 4 बघा, डेस्कटॉप, फ्लॉपी, व्हिडिओ कॅसेट या स्वरूपातील किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक प्रकारातील माहिती किंवा जेव्हा अशी माहिती संगणकात किंवा अन्य कोणत्याही उपकरणात साठवलेली असेल त्या बाबतीत मुद्रित प्रती प्रिंटआउट मार्फत माहिती मिळवणे याबाबत अधिकारांचा समावेश होतो. तर मित्रांनो या ठिकाणी हा सुद्धा एक चौथा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे. बरेचशा वेळेला आपण काय करतो, माहिती मागवतो कशी, तर छायांकित प्रतीमध्ये माहिती मागवतो. काही वेळेला माहिती वेबसाईटवर उपलब्ध असते, अधिकारी अशी उत्तर देतात आपल्याला की माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे, तुम्ही तिथे घेऊन जा. परंतु यामध्ये कलम 4 मध्ये हा जो आहे, कलम 2 मधला जो हा य आणि य मधला जो 4 आहे त्याच्यामध्ये काय तरतूद केलेली आहे की कोणत्याही संगणकात जरी माहिती असेल, कोणत्याही उपकरणात जरी माहिती साठवलेली असेल तर त्या बाबतीत मुद्रित प्रती म्हणजे प्रिंटआउट मार्फत माहिती मिळण्याचा अधिकार याचा सुद्धा समावेश आहे अर्जदाराला. म्हणजे त्याचा तो सुद्धा अधिकार आहे की अर्जदार प्रिंटआउट मागू शकतो. या ठिकाणी बघा, लक्षात घ्या पुढे. तर या ठिकाणी राज्य माहिती आयोगाची व्याख्या दिलेली आहे, राज्य मुख्य माहिती आयुक्ताची व्याख्या आहे, राज्य जनमाहिती अधिकारीची व्याख्या आहे. त्रयस्थ पक्ष, या ठिकाणी बघा त्रयस्थ पक्षाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की त्रयस्थ पक्ष याचा अर्थ माहिती मिळण्याची विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती असा आहे आणि त्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 1 व कलम 2 याच्यामधील जे काही बारीक सुरीक तरतुदी आहेत त्यांची माहिती घेतली. याच्या पुढच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण सुद्धा पुढच्या कलमांची माहिती घेणार आहोत. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.